आज आपल्या हातात ग्राहकीचा पहिला अंक देताना अतिशय आनंद होत आहे. भारतासारख्या देशात ग्राहकांचे संरक्षण करण्यासाठी समर्थ असे ग्राहक भांडारे चालवणाऱ्या संस्थांची आज नितांत आवश्यकता आहे. कारण सर्वसामान्य ग्राहक हा दुर्बल घटकातील सामान्य माणूस आहे. तो खुल्या बाजारातील महागाईने होरपळून निघत आहे. त्याला ग्राहक सहकारी चळवळीचा फार मोठा उपयोग होणार आहे व त्यासाठी या चळवळीची निकोप वाढ करण्याकरिता ग्राहकी दृष्टिकोन निर्माण करण्याचा आमचा हा कालानुरूप अल्पसा प्रयत्न या ग्राहकी मासिकाच्या माध्यमातून आम्ही करीत आहोत असा आमचा दावा आहे. आपल्या देशात संमिश्र अर्थव्यवस्था असल्यामुळे खुल्या व मोकाट व्यापाऱ्याला पायबंद घालण्यासाठी शास्त्रशुद्ध पायावर सहकारी बाजारपेठ उभी करून ग्राहकांचे संरक्षण, चोख व्यवहार, दर्जेदार मालाचा पुरवठा, नीटनेटके व्यवस्थापन आदीबाबत खबरदारी घेऊन ग्राहक सहकारी भांडारांची विश्वासार्हता निर्माण करण्याची गरज आहे. उत्पादक यंत्रणा, भांडारातील सेवक यंत्रणा, व्यवस्थापकीय यंत्रणा व ग्राहक यांच्यामध्ये सहकारी निष्ठा वाढीला लागल्याशिवाय या सहकारी ग्राहक चळवळीस गती येणार नाही. म्हणून प्रशिक्षण वातावरण निर्मितीची आज फार जरुरी आहे. पाश्चात्य देशातील ग्राहक सहकारी चळवळीकडे पाहिले असता तेथील सेवकांच्या प्रश्नांचा विचार करताना त्यांना रोजच्या गरजेच्या वस्तूचा पुरवठा करण्यासाठी त्यांना सहकारी भूमिकेतून एकत्र आणून ही यंत्रणा उत्पादक कारखानदार यांनी प्रथम उभी केली. त्या ठिकाणी अशा भांडारांना अडचणी आल्या, परंतु आज त्या देशातील ग्राहक सहकारी चळवळ पाहता प्रचंड आधुनिकीकरण, यांत्रिकीकरण, शासकीय दृष्टिकोन, सर्व प्रकारच्या ग्राहकांची गरज लक्षात घेऊन दर्जेदार मालाचे उत्पादन व पुरवठा करण्याची नीती याच्या जोरावर भक्कम साखळी उभी करून पाश्चात्य देशात ही सहकारी ग्राहक चळवळ यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. आपल्या भारत देशात अशा पद्धतीने साखळी निर्माण होण्यास या देशात प्रचंड विस्तार, अनेक भाषा, देशाचा मागासलेपणा, आर्थिक कमकुवतपणा यामुळे विलंब होत आहे व त्यातूनच प्रामुख्याने देशातील सर्वमान्य गरीब माणसाला आज सामाजिक व आर्थिक न्याय मिळत नाही. आपला देश हा 80% शेतीवर अवलंबून आहे. खेड्यातील ग्राहकांच्या व शहरातील ग्राहकांच्या दैनंदिन गरजा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या गरजा या सारख्याच आहेत. म्हणून शहर व ग्रामीण भाग एका सूत्रात आणून मजबूत सहकारी ग्राहक बाजारपेठ राष्ट्रीय सहकारी विकास निगमच्या साहाय्याने निर्माण केली पाहिजे व ते काम आपण करू शकतो. आज गाव पातळीवरील प्राथमिक सहकारी संस्था, जिल्हा स्तरावरील मध्यवर्ती सहकारी संस्था, राज्य व देश पातळीवरील शिक्षण संस्था यांचा जर आपण विचार केला तर बाजारपेठेवर प्रभाव टाकण्याच्या दृष्टीने त्यांचा होत असलेला व्यापार हा अत्यल्प आहे असेच म्हणावे लागेल. ग्राहक सहकारी भांडारांना वितरण व्यवस्थेमार्फत मालाचा सातत्याने पुरवठा होण्याच्या दृष्टीने शासनाचे धोरण कायमस्वरूपाचे असणे अत्यंत आवश्यक आहे.